हाय स्टुडंट्स. तर आज आपण शिकणार आहोत समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक. तर समच्छेद आणि भिन्नछेद हे अपूर्णांक कसे असतात आणि त्यांना कसं ओळखायचं ह्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. तर सर्वात पहिला आपण पाहूयात समच्छेद अपूर्णांक. तर समच्छेद अपूर्णांकाची व्याख्या दिली आहे. ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक म्हणतात. तर इथे तुम्हाला वाक्यामध्येच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळते. थोडक्यात ज्या अपूर्णांकाचा छेद सारखे असतात, म्हणजे आता थोडक्यात आपण पाहिलं तर पहिलं उदाहरण आणि हे दुसरं उदाहरण आणि हे तिसरं उदाहरण, ह्या तिन्ही उदाहरणामध्ये छेद जो आहे तो 8 आहे. म्हणजे ह्या तिन्ही अपूर्णांकांचा छेद 8 असल्यामुळे हे तीनही अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक आहेत. भिन्नछेद अपूर्णांक. तर भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय? भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात. भिन्न म्हणजेच वेगळे. ज्या अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे असतात त्या अपूर्णांकाला भिन्नछेद अपूर्णांक असे म्हणतात. तर खाली उदाहरणं दिली आहेत ती आपण पाहूयात. तर इथले छेद आपण पाहूयात. तर 5/7, दुसरा अपूर्णांक 2/3 आणि तिसरा अपूर्णांक 4/9. म्हणजेच हे जे तिन्ही अपूर्णांक आहेत तर या तीनही अपूर्णांकाचे जे छेद आहेत ते वेगवेगळे आहेत. पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 7, दुसऱ्याचा आहे 3 आणि तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 9. म्हणजेच हे अपूर्णांकांचे छेद वेगळे असल्यामुळे हे अपूर्णांक भिन्नछेद अपूर्णांक आहेत असे आपण म्हणू शकतो. दिलेल्या उदाहरणातील समच्छेद अपूर्णांक कोणते हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा.